नाशिकमधून. खरंच मला सांगूशी वाटते नाशिककरांची खूप मनापासून मी सगळं युवा प्रशिक्षणातर्फे मी आभार मानते की त्यांनी आज आमच्या नाश्त्यासाठी आमची छान पोह्याची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. तसेच माझ्या महिला भगिनी म्हणजे नाशिकमधून या ठिकाणी सकाळी का होईना घरचे सगळे कामं धंदे करून सगळे या ठिकाणी सगळे साहित्य घेऊन या ठिकाणी पोहेसाठी आलेलं आहे. तर साहित्य थोडं तुम्ही आपलं मनोगत व्यक्त करा. जे नाशिकमधील आपले जे लोक आहे अद्याप या ठिकाणी येत नाही आहे त्यांना थोडं तुम्ही संदेश द्या की आम्ही सगळं घरचं सगळं काम धंदे करून सगळे या ठिकाणी दिवसभर येत आहे, रात्रीने राहत आहे. घरी पण त्यांना संदेश द्या. सांगा. आम्हालाही वाटलं की आमचे प्रशिक्षणार्थी बांधव रात्रंदिवस इथे थांबताय आणि आंदोलन करताय, आम्ही पण सहभाग घेतोय. पण थोडंसं मनातून वाटलं आणि आम्ही विचार केला नाशिक तालुक्यातील महिलांनी की आपल्या जे काही बांधव आहेत तर त्यांना सकाळी नाश्ता देण्यासाठी थोडेसे चला आपण पोहे घेऊन जाऊ आणि त्यांना नाश्त्याचा आनंद देऊ. घरी जे लोक तुमचे नाशिकमधले राहते त्यांना पण थोडासा संदेश द्या. तर ते दिवसभर घरी राहायचं आहे घरी इथे आहेत आपल्याला. नाशिक जिल्ह्यामधले जे आंदोलनासाठी येत नाही, मस्त घरी बसून आराम करताय. काहींचा कार्यकाळ पण संपलेला आहे, तर त्यांनी पण थोडासा विचार करा आणि या बांधवांसाठी थोडीशी मदत करा. कोणीतरी थोड्याशा पोळ्या वगैरे किंवा असं नाश्त्यासाठी पोहे वगैरे. की तुमची उपस्थिती काही नको आम्हाला, तुम्ही इथे उपस्थिती म्हणजे आमचं पोट भरलंय, आमचं सगळं म्हणजे कसं आम्हाला एक ताकद देईल. कारण तुम्ही आल्यानं कसं आपली शक्ती वाढणार आहे आणि आपली संख्याबळ वाढणार आहे. वारंवार एकच एक गोष्ट सांगत आहे की नाशिकमध्ये तुमच्या कुंभमेळ्यामध्ये या ठिकाणी या कुंभमेळ्याचा एक तुम्ही सहभागी व्हा. कारण हे बाबांनी आपल्याला ठेवलेलं एक मोठं कुंभमेळा आहे आणि कुंभमेळ्यामध्ये युवा प्रशिक्षणार्थी यामध्ये कमी येत आहे. तर प्लीज मी तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट विनंती करते की बाबांना दिवसभरच राहायचं आहे, रात्रीनं तुम्हाला थांबा नाही. रात्रीनं आमचे सगळे बांधव या ठिकाणी एकदम गस्त घालून ठिकाणी या ठिकाणी बसतात. कारण आपले जे 8 युवा प्रशिक्षणार्थी उपोषणासाठी बसलेले आहेत तर त्यांच्यासाठी त्यांना काय हो नको त्यांच्यासाठी रात्रभर इथे जागरण करते अशा थंडीमध्ये. तर तुम्हाला दिवसभर थांबायचंय, रात्रीने मायबाप हो तुम्हाला घरी जायचंय. या तुम्हाला हात जोडून विनंती करते. धन्यवाद.